देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातील यशस्वी 12 वर्ष पूर्ण केल्याच्या ऐतिहासिक दिनानिमित्त आज राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्रह अंकाचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते तसेच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात पेमेंट गेटवे हा यूपीआय आहे. मी आता जेव्हा डावोसला गेलो होतो तर डावोसमध्ये त्या ठिकाणी त्यांनी 9 देशांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिनिस्टरची एक कॉन्फरन्स केली आणि मला देखील एक चीफ मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी बोलवलं. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळी ब्राझीलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एआय मिनिस्टर होत्या, त्या ब्राझीलच्या अर्थमंत्री देखील होत्या. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता आम्ही कंप्लीट डिजिटल अशा पद्धतीच्या इकॉनॉमीकडे चाललो आहोत आणि या डिजिटल इकॉनॉमीमध्ये जात असताना आम्ही भारताचा यूपीआय स्वीकारलाय आणि त्याच्यामुळे आमची डिजिटल इकॉनॉमी चांगल्या पद्धतीनं प्रोसेस होते आहे. त्यावेळी मला इतका अभिमान वाटला की आपल्या मोदीजींनी एक अशी गोष्ट तयार केली की ब्राझील सारखा देश, जगातले मोठे मोठे देश हे या ठिकाणी आज आपला यूपीआय स्वीकारतायत आणि याच्यामुळे आपल्या देशातल्या डिलिव्हरी सिस्टीम मध्ये म्हणजे आपल्याला कल्पना आहे, राजीव गांधी म्हणाले होते 1 रुपया दिल्लीतनं पाठवतो तर केवळ 15 पैसे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात. कारण आपली डिलिव्हरी सिस्टीम अशी होती जी व्यक्ती केंद्रित नव्हती, ती त्या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था केंद्रित होती. व्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाला त्यातनं आपला शेअर काढून घेता येत होता आणि त्यामुळे शेवटच्या माणसाला 15 पैसेच मिळायचे. पण मोदीजींनी ही जी सिस्टीम उभी केली, मोबाईल आणि यूपीआयची जी सिस्टीम तयार केली, जनधन खात्यांची जी सिस्टीम तयार केली, त्यामुळे आता कुठल्याही योजनेचे पैसे हे थेट बेनिफिशरीच्या खात्यामध्ये जातात. आता आपल्याला हे ऐकायला मिळत नाही की तहसीलदाराने पैसा रोखला, तलाठ्याने आमचे पैसे खाऊन टाकले, कुठल्या तरी इंजिनियरने आमचे पैसे मारून टाकले. आता हे होत नाही, थेट लोकांच्या खात्यामध्ये पैसे जायला लागले आणि भारतातल्या डिलिव्हरी सिस्टीमला एक प्रकारे नवीन रूप देऊन या देशातला ग्रासरूटचा जो भ्रष्टाचार होता तो समाप्त करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. राष्ट्र परमवैभवाच्या दिशेने घेऊन जात असताना भारत माता की जय हा जो जी घोषणा आहे की हा मंत्र आहे, हा मंत्र जेव्हा जेव्हा कोणीतरी एखादं छोटं बाळ तिथे नुकतं जन्माला आलंय, जे आई आणि बाबा असं म्हणायला सुरुवात करत आहे, त्याच्या कानावरती सुद्धा जेव्हा भारत माता की असा जेव्हा शब्द येईल तेव्हा त्यांनी सुद्धा दोन्ही हात उंच करून जय म्हटलं पाहिजे. ही भावना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या पूर्णच्या पूर्ण 12 वर्षामध्ये तयार करण्याचं काम केलं. प्रत्येक क्षेत्र आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना देशाला एक वेगळी दिशा कशी देता येईल, जगाच्या समोर भारत देशाला एक विश्वामधला असणारा सर्वश्रेष्ठ देश म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न हा आदरणीय पंतप्रधानांनी केला. विशेष म्हणजे काय तर एक मानसिकता बदलण्याचं काम सुद्धा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की येणारा काळ हा आपण आणि आपल्या देशातील असणारा प्रत्येक जण हा कशा पद्धतीने विचार करतोय आणि एक संपूर्ण देशभरामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात एक जन आंदोलन उभं केलं. आणि त्या जन आंदोलन फक्त उभं केलं नाही तर ज्या वेळेला मी पंतप्रधान म्हणून शपथ घेईन, पंतप्रधान म्हणून मी माझी कारकीर्द सुरू करेन, तेव्हा एक स्वतःच्या मनामध्ये त्यांनी
विचार केला आणि त्यांनी बोलून दाखवलं, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा.